हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी, बट इन युनिक स्टाईल. हे जे सगळे जे साईडचे लाईन्स असतात त्याला मी काढून घेतलंय. त्यामध्ये मी टाकते मस्टर्ड ऑइल. मस्टर्ड ऑइलने थोडा टेस्ट चांगली येते, त्यामुळे मस्टर्ड ऑइल. आता आपण घ्यायचे मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे. त्याला आता आपण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचंय. जाडसर असं आपण वाटून घेतलंय. काढून घ्या एका डिशमध्ये. याच मध्ये आपण आता टाकून घ्यायचे आहे 2 कांदे घेतलेत मी चॉप करून, 4 पीसेस, 2 कांदे. यामध्येच आता आपण करायचे ऍड थोडेसे 2 ते 3 मिरच्या, 2 ते 3 मिरची, आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या. थोडेसे ऍड केलेत मी कोथिंबीरचे खालचे देठ. याला पण करायचं आहे मिक्स. बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. चला, झाली आपली बारीक पेस्ट. याला पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता आपण मस्त ऍड करायचे आहेत आपले मसाले, थोडे सुके मसाले. पहिले मी ऍड करते मीठ. यामध्येच ऍड करून घ्यायचं. पुन्हा आपण काही ग्रेव्हीमध्ये मीठ टाकणार नाही. याच्यानंतर आपण टाकून घेऊया थोडीशी हळद. टाकून घेऊया कोरिएंडर पावडर, धनेची पूड 2 चमचे टाकली. आणि फोडणीसाठी आपण डायरेक्ट टाकणार आहोत जिरे. त्याच्या आधी आपण आता ह्यामध्ये ऍड करूया थोडासा लिंबाचा रस, म्हणजे असं आंबट अशी मस्त टेस्ट येते ह्याला. चला, लिंबाचा रस जरासा टाकून घेऊया. कलर साठी थोडं टाकून घेऊया लाल तिखट, लाल मिरची पावडर ऍक्च्युली सीडला काढून घेऊया. आता ह्याला करायचं आहे मिक्स. चला, मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण जे हे घेतलेलं आहे दोडका, त्याला कट करून घ्यायचं. एका असं 3 इंचापर्यंत पीसेस करायचे याचे. छोटे छोटे सुद्धा करू शकता. मी 2-2 इंचाचे करते. अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि त्याच्या मधला जो पोर्शन आहे तो काढून टाकायचा, जे सीड्स असतात ते, आणि याला असं पोकळ करून घ्यायचं. आता सगळ्यांचा मी मधला पोर्शन काढून घेते. बघा, अशा प्रकारे सगळे मधला मी बिया काढून घेतल्या आहेत. आणि इथे एक बटाटा बारीक कट करून घेतलाय. आता हा जो आपण मसाला रेडी केला होता ना, तो ह्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचा आहे. मध्ये दाखवते मी. अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचंय दोडक्याच्या आतमध्ये. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने याला फिल करून घ्यायचं. सगळ्यांमध्ये आता स्टफ करून घेते मी हा मसाला. चला, सगळे भरून घेऊया. चला, आता गॅस केला आहे स्टार्ट. गॅस ऑन करून घ्यायचा. मस्टर्ड ऑइल ऑलरेडी टाकलाय. आणि ह्यामध्ये आता आपण टाकायचा फ्रेश कढीपत्ता. त्यामध्ये आपण टाकून घ्यायचे जिरे, आणि याला तडतडून द्यायचंय. आणि मग यामध्ये आपण टाकणार घरचा लाल मसाला. आता त्यामध्ये आपण रेड चिली पावडर टाकली आहे फक्त, त्याने काही तिखट होणार नाही. 2 मिरच्या, पण जरासा घरचा मसाला टाकायचा आपला, त्याला मस्त टेस्ट येते. बघा, जिरं मस्त तडतडलंय. साईडला टाकून घेऊया आपला घरचा लाल मसाला. मिक्स करून घ्यायचं आता. आणि यामध्ये ऍड करणार आहे आपण जे आपण कापलेले बटाटे होते ते. थोडंसं टॉस करून घेऊया. त्याला आपण साईडला ठेवू आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण ऍड करायचं आपले जे स्टफ केलेले दोडके आहेत ते.
असे ठेवून द्यायचे. अशा प्रकारे सगळे आपण ठेवून घेऊया. आणि आपला आता अजून हा मसाला बाकी आहे, तो पण आपण ह्याच्यामध्ये साईडला असा ऍड करून घेऊया. अशा प्रकारे मी मसाला सगळा साईडला टाकून घेतला. जो बाकी होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये जिथे आपण वाटण केलं होतं त्यात जर असं पाणी घेतलंय आणि हेच पाणी या मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकते. फक्त 3 ते 4 चमचे फक्त पाणी घ्यायचं आणि आपण त्यामध्ये नंतर ऍड करायचंय, कारण की मसाला चिटकू नये म्हणून. आता हे पाणी मी टाकते आहे पॅनमध्ये. पाणी मी थोडंसं जे मिक्स केलं होतं ते टाकून घेतलंय. त्याला आता झाकायचं आणि 5 ते 7 मिनिटाला शिजवून द्यायचं. चला बघूया, 5 ते 7 मिनिटं झाले. वाव, किती मस्त कलर आलाय. त्याला आपण आता थोडं फ्लिप करून घेऊया. शिजायचं अजून दोडक्याला, सो फ्लिप करून दुसऱ्या साईडने शिजवून घेऊ. अजून एक 5 ते 7 मिनिटं. चेक कसं करायचं तर आपला बटाटा शिजला की नाही बघून घ्यायचा. इथं चेक करून पण दाखवते मग सगळ्यांना ट्विस्ट करून. बघूया आपला बटाटा एकदा. बघा अजून झाला नाहीये, सो अजून याला टाइम आहे. त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कन्सिस्टन्सी एकदा अशी भाजी बघा करून दोडक्याची, किती छान लागते. आणि ज्यांना आवडत नाही ते पण मस्त खातील. टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो डब्याबरोबर, खूप छान लागते. ठीक आहे, मी आता ह्याला अजून झाकून ठेवते 5 ते 7 मिनिट. सो आता याचं झाकण काढून घेतलंय. टाकून घ्यायची कोथिंबीर. बघा मस्तपैकी आपला बटाटा पण शिजलाय, दाखवते चेक करून. मस्त डन झाली आहे बघा. मस्तपैकी एकदम भाजी झाली. तर घ्यायची याला चपाती बरोबर खायला. चला बघा तुम्ही पण बनवून. बाय.